आपल्या घराबाहेर किंवा गोठ्यात दिसणारी गाय अनेकांना स्वप्नात दिसते, पण या स्वप्नाचा नेमका अर्थ काय असतो हे अनेकांना ठाऊक नसतं. खरं म्हणजे अशा स्वप्नामागं एक खास अर्थ दडलेला असतो, जो थेट तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या काही महत्त्वाच्या घडामोडींशी जोडलेला असू शकतो. पण तो अर्थ नेमका काय आहे? स्वप्नात गाय दिसण्यामागची खरी कारणं कोणती आहेत? गायीला जगाची माता का म्हटलं जातं? तसंच तिला गाय हे नाव कसं पडलं? हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला फक्त एक प्राणी मानलं जात नाही, तर तिला साक्षात देवीचा दर्जा दिला आहे. तुम्ही समुद्र मंथनाची कथा ऐकलीच असेल. जेव्हा देव आणि दानवांनी समुद्र घुसळून काढला, तेव्हा त्यातून 14 अमूल्य रत्न बाहेर आली. त्यातलंच एक अत्यंत पवित्र रत्न म्हणजे कामधेनू. आता हिला कामधेनू का म्हणतात? कारण काम म्हणजे इच्छा आणि धेनू म्हणजे पोषण करणारी, म्हणजे जे आपल्या मनातील सर्व सात्विक इच्छांचं पोषण करून आयुष्यात समृद्धी घेऊन येते, तीच ही कामधेनू. धार्मिक मान्यतेनुसार तिच्या शरीरात 33 कोटी देवांचा वास असतो असं मानलं जातं. म्हणूनच तिला आपण अत्यंत पूजनीय मानतो. याच पूजनीय भावनेला भाषेचाही एक सुंदर आधार आहे. संस्कृतमध्ये गायींसाठी मुख्य 2 शब्द आहेत. पहिला शब्द आहे गो किंवा गौ आणि दुसरा शब्द आहे धेनू. मगाशी सांगितल्याप्रमाणे धेनू म्हणजे पालनपोषण करणारी. ज्याप्रमाणे एक माता आपल्या बाळाचं संगोपन करते, तसंच ही गाय आपल्या दुधाने संपूर्ण समाजाचं पोषण करते. म्हणूनच आपल्याकडे म्हटलं जातं की गावो विश्वस्य मातरः. याचा अर्थ असा की गायी ह्या सर्व जगाच्या माता आहेत. आता राहिला प्रश्न गो या शब्दाचा. गो या शब्दाचा अर्थ केवळ गाय इतकाच मर्यादित नाही, तर तो पृथ्वी, आपली इंद्रिये आणि प्रकाश अशा अनेक व्यापक अर्थांनी वापरला जातो. कालांतराने काळाच्या ओघात भाषेमध्ये बदल होत गेले आणि संस्कृतमधील गो या शब्दाचं रूपांतर प्राकृत भाषेत झालं आणि पुढं मराठी आणि हिंदीमध्ये आपण त्याला गाय म्हणू लागलो. त्यामुळं गाय हा शब्द उच्चारताना त्यामागं पोषण आणि मांगल्याची मोठी परंपरा दडलेली आहे. आता वळूया सगळ्यात रंजक विषयाकडं, तो म्हणजे स्वप्नात गाय दिसणं. खरं म्हणजे स्वप्नात गाय नेमकी कोणत्या स्वरूपात दिसते यावर त्याचे अर्थ बदलत असतात. समजा तुम्हाला स्वप्नात एखादी पांढरी शुभ्र गाय दिसली तर हे अत्यंत शुभ मानलं जातं. याचा अर्थ असा मानला जातो की तुमच्या आयुष्यातील विचारांची गुंतागुंत हळूहळू सुटू शकते. कठीण काळ संपून एक मानसिक शांतता तुमच्या आयुष्यात येऊ शकते. इतकंच नाही तर जर तुम्हाला गाय आपल्या वासराला चाटताना दिसली तर हे वात्सल्याचं आणि प्रेमाचं सर्वोच्च प्रतीक आहे. जर तुमचं मन तुम्हाला सुचवतंय की तुम्हाला कोणाच्या तरी आधाराची किंवा मायेची गरज आहे, किंवा तुमच्या मनात कोणाबद्दल तरी प्रचंड प्रेम दाटून आले. कधीकधी स्वप्नात गायीचा मोठा कळप दिसतो. जर हे कळप शांतपणे सरत असतील तर तुमच्या आयुष्यात आर्थिक स्थिरता आणि कुटुंबात सुख समृद्धी येणार असल्याचं हे लक्षण मानलं जातं. जर या गायी तुमच्या दिशेनं चालत येत असतील तर समजा की तुम्हाला लवकरच नशिबाची साथ आणि मदतीचा हात मिळण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही गायीला वासराला जन्म देताना पाहिलं तर हे आनंदाचं शिखर मानलं जातं. याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात एखादी नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे, जी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. पण आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हे गायीचं स्वप्न नेमकं का बरं पडत असेल? तर बघा, यामागं स्वप्नशास्त्र असं मानतं की जेव्हा तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, यश किंवा आरोग्यात मोठी सुधारणा होणार असते, तेव्हा तुमचं अवचेतन मन गायीच्या पवित्र रूपाने तुम्हाला सकारात्मक संकेत देत असतं. किंवा असंही असू शकतं की तुम्ही लहानपणी गायींशी निगडीत असलेल्या एखाद्या शांत ग्रामीण वातावरणात वाढला असाल, किंवा अलीकडेच तुम्ही गायींशी संबंधित काही खास गोष्टी पाहिल्या असतील, तर तेच अनुभव रात्री स्वप्नांच्या रूपात उमटतात. थोडक्यात सांगायचं तर स्वप्नात गाय दिसणं हे केवळ एक योगायोग नसून ती तुमच्या जीवनातील सकारात्मक परिवर्तनाची आणि दैवी आशीर्वादाची नांदी असू शकते. भारतीय संस्कृतीने गायीला विश्वमाता म्हणून जो सन्मान दिला आहे, तोच आदर आणि मांगल्याचा भाव ही स्वप्न तुमच्या मनात जागृत करत असतात. मग ती आर्थिक समृद्धी असो, मानसिक शांतता असो, नाहीतर नवीन कार्याची सुरुवात असो, गायीचं दर्शन नेहमी शुभ आणि फलदायी मानलं जातं. त्यामुळे जर तुम्हालाही असं स्वप्न पडलं तर समजा निसर्ग आणि नियती तुम्हाला प्रगतीच्या दिशेने जाण्याचा संकेत देत असावेत. आपल्या संस्कृतीतील हा वारसा आणि गायीप्रती असलेली ही कृतज्ञता जपली तर आपल्या आयुष्यात कामधेनूप्रमाणे सदैव सुख समृद्धी नांदत राहील यात शंका नाही. आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.